तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण दरवेळी एक वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटत असतो आणि आज देखील आपल्याबरोबर असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे जे की साहित्याशी निगडित असं व्यक्तिमत्व आहे. साहित्य क्षेत्राचा दांडगा अनुभव असणारे राजेंद्र अत्रे सर आपल्याबरोबर आज संवाद साधणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजेंद्र अत्रे सरांनी 75 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्या आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. सर तुम्हाला खरं तर तुम्ही 75 मध्ये प्रवेश केला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आहेत विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं. खूप खूप धन्यवाद. सगळ्या श्रोत्यांनाही नमस्कार. आणि 75 मध्ये माझा प्रवेश झालेला आहे आणि त्या निमित्तानं आपण ज्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार मानतो. आपल्या चॅनेलला शुभेच्छा देतो आणि सगळ्या श्रोत्यांना पण नमस्कार करतो. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही 75 वर्ष मध्ये प्रवेश केलेला आहे, तर मला हे सांगा की तुम्ही साहित्य या क्षेत्राशी कसं काय आलात साहित्य या क्षेत्रामध्ये, आणि तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपण कविता करू शकतो, लिखाण करू शकतो किंवा एखाद्या पुस्तकाची निर्मिती करू शकतो, हे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वतःला समजलं त्या आठवणी सांगितल्या तर आम्हाला नक्कीच आवडेल. सुरुवातीला आमच्या गावामध्ये पंढरपूर तालुक्यातलं नांदोरे हे आमचं गाव आहे आणि छोटस एक 700-800 उमरा असलेलं हे गाव. आणि त्या गावामध्ये मी पहिली ते 4थी पर्यंतची शाळा होती फक्त. तर त्या शाळेमध्ये मी एकदम तिसरीत प्रवेश घेतला. म्हणजे एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला आमच्या घरा शेजारी राहण्याला मारलं आणि ते मारलं म्हणून मग मी घाबरलो. लहान मुलं घाबरतात. म्हणजे आता जे आनंददायी शिक्षण आलंय ते त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस गुरुजी म्हणजे एक भाऊ वाटायचे. आणि मग ते मारल्यानंतर मी शाळेतच गेलो नाही. मला भीतीच वाटायची. आई वडिलांनी खूप प्रयत्न केला. मी एकुलता एक असल्यामुळं ते माझा लाड करायचे. त्यांना विचार पडला की आता ही शाळेत जात नाही, शाळेत तर जाणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय केलं, जेव्हा साहेब आले एकदा मला घरी शिकवलं. म्हणजे आई नाही वडिलांनी घरी शिकवलं लिहायला वाचायला. आणि साहेब आल्यानंतर मग एके दिवशी साहेबांना जाऊन वडील भेटले आणि सांगितलं की असं असं घाबरतोय आणि त्याला मारल्यामुळं, तर त्याला गोड बोलून काहीतरी त्याला पेपरमिंटची गोळी द्या किंवा 1 पैसा द्या आणि गोड बोलून शाळेत बसवा त्याला आणि त्याला शाळेत प्रवेश द्यायचा आहे. आणि मग साहेबांनी मला बोलवून घेतलं. गेल्यावर चल म्हणले साहेब आले, तुला लिहायला वाचायला येते का नाही सांगायचं. मग ते गेलो तिथं. साहेबांनी बोलावून घेतलं. मला 1 पेपरमिंटची गोळी दिली त्यावेळेस, ती 1 पैसा दिला आणि सांगितलं तुला वाचायला येतं का. त्यांनी पुस्तक काढलं, हे वाचून दाखव, ते वाचून दाखव. पाढे विचारले, बेचा विचारला, 10चा विचारला. मग ते म्हणाले ह्याला 3रीत घाला म्हणले. 3री पर्यंत अभ्यास झालाय म्हणजे. आणि मग तिथं 4थी पर्यंत शाळा होती. मग 4थीच्या पुढे शाळा नसल्यामुळं माझे मेहुणे शासकीय नोकरीत होते. त्यांच्या बरोबर मी राहिलो 5वी पासून पुढं, म्हणजे 4थी पासून पुढं. मग 4थी पासून पुढं राहिल्यानंतर मग आईपासून दूर राहिलो. आणि वर्गात जेव्हा कविता शिकवायचे शिक्षक, मग त्यावेळेस ते कविता वाचायला लागले की मग त्यात गावाकडचे वातावरण, गावाकडच्या आठवणी, आई वडिलाची आठवणी आणि त्यातली भावोत्कटता या सगळ्या गोष्टी मनावर बिंबल्या गेल्या आणि कवितेची आवड तेव्हापासून निर्माण झाली. म्हणजे कवितेमध्ये ताल, सूर, लय, शब्द, आशय ह्या सगळ्या गोष्टींनी मन तिथं गुंतलं गेलं आणि कविता वाचण्याची तेव्हापासून आवड झाली. म्हणजे तेव्हा काय असं कळत नव्हतं की लहान मुलं कळत नाही की, पण साधारणतः गाणं जसं माणसाला आवडतं आणि लहान वयात लहान मुलांच्या ज्या कविता त्यावेळेस होत्या त्या आता अशा मुक्त छंदातल्या वगैरे अशा काही नव्हत्या. ते म्हणजे गाण्याच्या स्वरूपात सोपे शब्द, चांगली लय अशा त्या कविता असायच्या. त्यामुळे त्या गुणगुणायला आवडायचं. म्हणजे रेडिओ, टीव्ही हे तर आमच्या वेळेस नव्हतंच. रेडिओ सुद्धा नव्हता. म्हणजे पहाटेच्या वेळेला भूपाळी म्हटली जायची, त्याचे ताल, सूर ह्या सगळ्या गोष्टी मनावर बिंबल्या जायच्या. अभंग म्हणले जायचे. पहाटे दिंडी यायची, रघुपती राघव राजाराम ह्या सगळ्या गोष्टीतून
एक भावोत्कटता मनामध्ये रुजली जायची आणि त्याच्यातून हे काव्यमयता मनात रुजली गेली. मग पुढे चौथी पाचवी नंतर पुढं मग बदली झाली आमच्या त्या मेव्हण्यांची आणि मग पंढरपूरला आलो. पंढरपूरला हायस्कूलला आलो. 7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पंढरपुरी कवठेकर नावाचं हायस्कूल आहे, खूप मोठं हायस्कूल आहे आणि तिथले शिक्षक म्हणजे खूप एक मोठं दिग्गज असे शिक्षक, एकाचडीत एक हुशार तपस्वी असल्यासारखे. आणि त्यामध्ये वाना उत्पात नावाचे सर होते, भागवताचार्य, जे की ते टीव्हीवरती प्रवचन वगैरे आपण त्यांचं ऐकतो. आता ते नाहीत, कोरोनामध्ये वारले, पण त्यांचं अजूनही टीव्हीला प्रवचन वगैरे दाखवतात. तर त्यांनी त्यावेळेस शाळेत हस्तलिखिताचा अंक वगैरे काढायचे. मग आता बहुतांश शाळेतून हस्तलिखित अंक हाताने लिहिलेला असतो, त्याचं नाव असतं, पण ते आमच्या शाळेत हस्तलिखित होतं तरी ते अंक छापला जायचा. मग मी 9वीत असताना पहिली एक माझी कथा त्या अंकामध्ये छापली गेली. ती कथा लिहून ते वर्गात सांगितलं की बाबा असं असं तुम्ही तुमचं साहित्य लिहा. ते आठवतं का तुम्हाला अजून? हो, ते जी लिहिलेली कथा होती हो आठवते. ते कशाच्या संदर्भामध्ये होती? हो आठवते. तर ते सरांनी सांगितलं होतं की हे जे तुम्ही लिहिणार आहात ते तुमचं स्वतःच पाहिजे, दुसऱ्याचं देऊ नका. मग सगळ्या पोरांना कुठलं सुचतायचं, कुठलं तरी कॉपी इकडचं मोडून तोडून आणून. पण माझ्या मनावर ते प्रामाणिकपणे, मनातले स्वभाव एक प्रामाणिकपणाचा, त्यामुळे मी ठरवलं की आपण प्रामाणिकपणे ती कथा आपण स्वतःच लिहिली पाहिजे. आणि मग मी कल्पना करून एक घडलेली घटना होती त्याच्यावर एक छोटीशी कथा. आता 9वीच्या विद्यार्थ्याची किती छोटीशी कथा होती. ही कथा अशी होती की एक माणूस असतो आणि तो चोरटा असतो आणि तो कपडे चोरत असतो. मग तो काय करायचा, ते घरावरती असे साड्या, शर्ट, पायजमे वगैरे असं धोतर वगैरे असे वाळत घालायचे पहिले, पूर्वी वरवंड्यावरती वाळत घालायचे आणि त्याच्यावर अशी दगड ठेवायची, मोठी दगड ठेवत होते उडून जाऊन वाऱ्यानं. आणि मग त्यानं काय केलं की 1-2 ठिकाणी चोऱ्या केल्या, पण ते एका ठिकाणी चोरी करायला गेला असता एका बोळात सापडला. बोळा होता बारीक, आणि तिथून एक चांगली साडी तो उडून घेत असताना त्या वरचा दगड त्याच्या डोक्यात पडला आणि डोक्यात पडल्यानंतर तो जखमी झाला, ओरडायला लागला. मग सगळे गोळा झाल्यानंतर ते म्हणले काय झालं तुला, कसं काय झालं? तर ते ओळखलं त्याने की ही साडी वरनं काढली यानं. ते घरातली बाई आली आणि तिने सांगितली साडी यानं ओढून काढली, हे चोर दिसतोय म्हणले. मग ते जखमी झाल्याला मग त्याला दवाखान्यात न्यायचं, काय त्या दवाखाने वगैरे असं काही नव्हतं. तर मग त्याला मलमपट्टी वगैरे केली, हळद वगैरे त्याच्या ह्याच्यावर जखमेवर बांधून बांधले. आणि तसं त्याला म्हणजे सुसंस्कारित भाग त्याच्यात असा आला की त्याला मारहाण करणे, आता जी मारहाण करते की चोरी करताना कोण दिसला त्याला तसं मारहाण वगैरे न करता त्या लोकांनी त्याला मलमपट्टी केली, हळद लावली, फडकं बांधलं त्याच्यावरती डोक्याला, आणि मग त्याची विचारपूस केली. आणि मग त्याला कशा बाबा असं करतोस, करू नको असं चांगलं म्हणल्यावर मग त्यानं माफी मागितली आणि मी आता इथून पुढे करणार नाही अशी कबुली दिली. अशा प्रकारची ती पहिली गोष्ट, पहिली कथा, आयुष्यातली पहिली कथा. ते तुम्हाला अजूनही आठवते खरं तर. आणि मला हे सांगा की तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, आणखी तुमचं लिखाण चालू असतं, तर या काळामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, कुठले पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले? पुरस्कार सुरुवातीला म्हणजे आता पुरस्कार तसे खूप मिळालेले आहेत, कथांना मिळालेले आहेत, कवितांना मिळालेले आहेत. पण जसं पहिल्याची नवलाई असते, तो पहिला पुरस्कार म्हणजे मला माझी पहिलीच कविता होती. म्हणजे साधारणतः तो काळ 1980-81चा असावा. आणि मला नुकतीच नोकरी लागलेली होती आणि जीवनात थोडं स्थैर्य आलं होतं त्यामुळं. आणि थोडं स्थैर्य आल्यामुळं मग थोडं लिखाणाचा नाद अगोदरचा होताच. मग काहीतरी असं त्याच्या अगोदरही मी खूप कविता लिहित होतो छोट्या छोट्या, पण त्याला कविता म्हणता येणार नाही, असं शेरो शायरी लिहायचं वगैरे. पण ती पहिली कविता जी मी लिहिली ती एका ह्याच्यातली ग्रामीण भागातलं एक वातावरणावरती ती कविता लिहिली. आणि ती लिहिल्यानंतर एका कवी संमेलनासाठी
लक्ष्मीकांत तांबोळे नावाचे कवी आहेत, मोठे कवी आहेत. तर त्यांचा पाठ एक अभ्यासक्रम होता, तो मी शिकवला होता. सैनिकी रक्त नावाचा एक पाठ होता. तर त्यांना घेऊन जायचं होतं. तर मग तांबोळी सरांना एका साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून घेऊन यायची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर मग मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं बघितलं की ते आजारी होते. त्यांना पाहिल्यावरच वाटलं की आता हे काही येऊ शकत नाही. पण वेळ होती रात्रीची आणि त्यामुळं मी काही तिथून जाऊ शकत नव्हते, म्हणजे मुक्कामच करावा लागत होता. मग त्यांनी सहज जेवणानंतर विचारलं की त्यांनी सांगितलं की बाबा आता तुला जायला गाडी नाही, तू सकाळी जा, मी तर काही येऊ शकत नाही, पण आता रात्री मुक्काम करीत. मग रात्री जेवल्यानंतर त्यांनी विचारलं काय लिहिता का वगैरे. मी आपलं लाजत एक दोन कविता लिहिल्यात सांगितलं. कुठे आहेत बघू म्हणले. वाचली त्यांनी कविता. अजून कुठे आहेत म्हणले. म्हणलं नाही. एवढीच का म्हणले. दोनच लिहिल्यात. अरे म्हणले ह्या कविता वाचून असं वाटतंय की तो खूप चांगला कवी आहे आणि खूप काय अगोदर काहीतरी लिहिलेलं आहेस. मी म्हणलं नाही सर. तर म्हणले चांगली कविता आहे, म्हणजे खूप चांगली कविता आहे आणि आम्ही एक स्पर्धा आयोजित केली, त्यासाठी पाठवलं म्हणजे. मग ती कविता रानकडवं नावाची ती कविता होती आणि ती कविता त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी पाठवलं. मग ती कविता स्पर्धेसाठी पाठवली. त्याचे परीक्षक होते नाधो महानोर, नरहर कुरुंदकर आणि तिसरे कोणतरी होते. असे तिघजण गजमल माळे होते मला वाटतं. म्हणजे गजमल माळे त्या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. नरहर कुरुंदकरांची तर कीर्ती सगळ्यांनाच माहिती आहे आणि महानोरही सगळ्यांनाच माहिती आहे. हे 3 परीक्षक होते. म्हणजे एवढे दिग्गज परीक्षकांच्या ह्याच्यामध्ये मी माझी पहिली कविता त्यामध्ये मला 2रा क्रमांक महाराष्ट्रातून मिळाला. पहिलीच कविता ती अनपेक्षितपणे मिळाला. हा पहिला पुरस्कार, तो बाशी मर्डेकर नावाने तो पुरस्कार मिळाला. हा पहिला पुरस्कार. आणि मग त्यानंतर मग लिहित गेलो वेगवेगळे. कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला, त्यानंतर नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला, अक्षर चळवळचा मुंबईचा पुरस्कार, असे भरपूर पुस्तक पूर्व सुट्ट्या कविता ज्या होत्या म्हणजे त्या कवितांना असे पुष्कळ पुरस्कार मिळाले. आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यानंतर त्यांनाही पुरस्कार भरपूर मिळाले. आणि महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेनं 2018चा भारा तांबे हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं. हा मोठा पुरस्कार, म्हणजे तो पुरस्कार मिळाल्यानंतर बाकीचे पुरस्कार इतके म्हणून सांगायची काही गरजच नाही. बरोबर आहे. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही अनेक पुरस्काराचे धनी आहात. खरं तुम्हाला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तुम्ही साहित्य म्हणणं काय आहे की पुरस्कार हे काही कॅटेगरी नसते. अलीकडचे जर पुरस्कार बघितलं तर त्याच्यामध्ये पार्सलिटी, पक्षपातपणा, बऱ्याच गोष्टी आलेल्या. परंतु गुणवत्ता ही तपस्येनं आपण मिळवायची असते आणि ती खरी महत्वाची आहे. आता तुम्ही साहित्य क्षेत्राविषयी काय सांगाल? आता सध्या आपल्या धाराशिवच्या साहित्य क्षेत्राविषयी जर विचारायला गेलं तर काय वाटतं तुम्हाला? धाराशिवच्या साहित्य क्षेत्रामधले जे व्यक्ती आहेत यांच्या संदर्भात काय सांगाल, किंवा एकंदरीत साहित्याविषयी काय सांगाल? नाही, आता धाराशिवला कसं आहे, संत गोरोबा काळापासूनची परंपरा आहे साहित्यानंतरची. त्यानंतर ही अनेकांनी त्याच्यानंतर लिहिलेलं आहे. आता अलीकडं धाराशिव मध्ये जे लिहिणारे कवी ते खूप चांगले कवी, चांगले लिहितात. परंतु त्यामध्ये एक गोष्ट कमी जाणवती, ती अशी की आमच्या काळी जे काव्य लेखनापूर्वी जी तपस्या केली जात होती, म्हणजे आपली कविता, एक कविता लिहिल्यानंतर आम्ही 10 जणांना दाखवत होतो, त्याच्यावर चर्चा होत होती. तशी चर्चा करणारी मंडळी ही दुर्मिळ आहेत. आणि आजकाल असं आहे की 4 वेळे टाकली, फेसबुकला टाकली की लगेच 100 लाईक, 200 लाईक. तरी पण गुणवत्तापूर्ण लेखन करणारे बरे आहेत. त्यात आमचे बाप्पा युवराज नळे आहेत, त्यानंतर पुन्हा उमरगेचे बालाजी इंगळे आहेत, DK शेख आहेत. असे बरेच, म्हणजे ऐका वेळेस नाव आठवणार नाहीत, पण भरपूर आहेत कवी. आणि म्हणजे तसं ह्यांच्यामध्ये एक गुण जाणवतो. हे आजचे नवे जे कवी आहेत काही, यामध्ये एक गुण जाणवतो की ते अजून हे मला विचारतात हे कसं आहे, ते कसं आहे. मला म्हणजे मलाच नाही, की जे ज्येष्ठ आहेत
आणि ज्यांचा त्यातला अभ्यास आहे असे असे धाराशिव भागवत घेवारे आहे, स्नेहलता झरकर मॅडम आहे, सुनीता गुंजाळ आहे महिलांमध्ये, तर असे बरेच आहेत. तर चांगले लिहितात ते. आता काही जण असे की त्यांचे नाव सगळ्यांचाच उल्लेख घेणं शक्य नाही, परंतु चांगले लिहित आहेत. परंतु ही तपस्या ही प्रदीर्घ तपस्या आहे, ही तपस्या करतच राहिलं पाहिजे. माहितीये का, प्रतिभेचं सोनं हे प्रत्येकाला मिळालेलं असतं, प्रत्येकाजवळ प्रतिभा असते, परंतु ती योग्य पद्धतीनं वापरणं म्हणजे हा तंत्राचा भाग झाला, मांडणीचा. म्हणजे उदाहरणार्थ सोनं आहे, सोन्याची एखादी अंगठी करायची, ती ओबडधोबड झाली आणि खोट्या सोन्याची म्हणजे कमी कॅरेटच्या सोन्याची अंगठी जर नक्षीदार झाली तर माणूस कुणीकडे आकर्षित होईल? कमी सोन्याच्या कमी कॅरेटच्या ह्याच्याकडे आकर्षित होईल, कारण त्याच्यामध्ये नक्षीकाम डिझाईन वगैरे. ही प्युअर सोन्याची पण ओबडधोबड आहे. तर तुमचं सोनं प्युअर आहे म्हणजे तुमची प्रतिभा चांगली आहे, मग ती मांडणीतून म्हणजे नक्षीदारपणा त्याचा हा व्यवस्थितपणे जर केला, आणि हा तंत्राचा भाग अभ्यासाने मिळवायचा असतो. प्रतिभा ही अभ्यासाने कधी मिळत नाही. प्रतिभा ही निसर्गदत्त देणगी आहे, ती बहुतांश लोकांमध्ये असते, परंतु तिचा वापर तिचं तंत्राची माहिती घेऊन त्या पद्धतीनं जर ते मांडणी केली तर त्यामध्ये त्याचं कौशल्य, मग ती गुणवत्ता त्यामध्ये 100% येते. तर अशा पद्धतीनं जर काव्यलेखन किंवा कोणतंही लेखन साहित्यातलं केलं तर ते गुणवत्तापूर्ण होतं. खरं तर सरांनी खूप छान असं सांगितलेलं आहे की निसर्गाने एखादा गुण आपल्याला दिलेला असतो, म्हणजे ते क्षेत्र कुठले असो, अगदी राजकारण असो, कला, क्रीडा, साहित्य असो, आणि त्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्यामध्ये काय गुण आहेत हे कळलं आणि त्या क्षेत्रामध्ये जर आपण कार्यरत राहिलो तर आपल्याला यश निश्चित प्राप्त होतं. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा साहित्याचा दीर्घ असा अनुभव आहे, तर याच्यामध्ये म्हणजे जुनं साहित्य म्हणजे पाठीमागचं साहित्य आणि आताच्या या युगातलं साहित्य किंवा ह्या काळातलं साहित्य याच्यामध्ये काय बदल झालेला तुम्हाला जाणवतो का? मला प्रश्न असा विचारायचा आहे की डिजिटलमुळं याच्यामध्ये काय बदल तुम्हाला जाणवलेले दिसतात? कसं आहे, आता पूर्वीचं साहित्य हे नेहमी असं साहित्याबद्दल असं म्हणलं जाते की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. केवळ समाजाचाच आरसा नसतो, तर ते काळाचं प्रतिबिंब सुद्धा त्यामध्ये असते. म्हणजे शेवटी साहित्य काय करतं की जे परिसरात घडतंय, जे आसपास बाजूला घडतंय, तेच त्याच्या साहित्यातून आलेलं असतं. तेव्हा जसा काळ बदलतो तसं लेखनाचं स्वरूपही बदलत जात असतं. त्यामुळं आज जे साहित्याची आवश्यकता काय, तर समाजाला सहितस्य भावा इति साहित्य, अशी साहित्याची एक व्याख्या आहे. साहित्याच्या अनेक व्याख्या आहेत, त्यातली एक महत्वाची व्याख्या अशी मला वाटते की सहितस्य भावा इति साहित्य. समाजामध्ये काय घडतंय आणि साहित्यिकाची त्यातली भूमिका काय, तर ही भूमिका अशी असली पाहिजे की त्या ह्याच्यावर प्रखरपणे प्रहार करणे जरी असली तरी त्यातून माणसं जोडली गेली पाहिजेत, माणसाला माणूस जवळ आला पाहिजे. संत साहित्यानं जे कार्य केलं, आज तुम्ही संत नसलात तरी माणसं जोडण्याचं हे जे कसब आहे, कौशल्य आहे, हे साहित्यिकांनी केलं पाहिजे. आणि समाजाला आवश्यक काय आहे, म्हणजे समाजाचं हित, सहितस्य भाव, समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार करून त्या पद्धतीचं लेखन केलं आहे. आता समजा आता विघटन करणारं, समाजाचं द्वेष मत्सर पसरवणारं असं जर लेखन केलं तर ते समाजामध्ये दरी पडत जाते, दुही माजत जाते, जातीयता वाढते. ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे लेखणीमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे, असली पाहिजे. निश्चित समाज लेखणी समाज बदल. खरं तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की नेमका कवी कोण, म्हणजे कवी कुणाला म्हणायचं, या संदर्भात काय सांगाल? आता हे तसं अवघड प्रश्न आहे. कवी कुणाला म्हणायचं की ज्याची कविता गुणवत्तेवर घासून पुसून चांगली आहे तो कवी. साहित्य क्षेत्रामध्ये तुमचं बरचसं लिखाण आहे, तुम्हाला आवडलेलं एखाद्या साहित्य संदर्भात आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, मला आवडलेलं तसं तुम्हाला माझंच मला आवडलेलं
बऱ्याच गोष्टी आहेत. काही गोष्टी अशा नाहीत की ज्या आवडल्या नाहीत, आवडल्यात, परंतु त्यातल्या त्यात जास्त जे जमलं चांगलं, आपण जे म्हणतो ना हे चांगलं जमलंय, तसंच चांगल्या जमलेल्या काही कलाकृती आहेत, कविता आहेत, कथा आहेत, बऱ्याच आहेत. आता ते म्हणजे ते हे सांगणं म्हणजे विस्तार होत जाईल त्याचा. आम्हाला एखादी कविता किंवा एखाद्या साहित्यातलं काही ना काहीतरी ऐकायला नक्कीच आवडेल. कविता असेल तर छान. एक कविता आहे ती नेहमीच मी सगळीकडे म्हणतो, बरं. आणि तसं कवितेचं पाठांतर माझं कमी, कारण का एकदा का लिहून ते कविता मोकळं झालं की त्याच्यातून मी बाजूला निघतो, त्यामुळे त्याच्यावर पुन्हा ते लक्षात राहत नाही. काही जणांचे पाठांतर असे असतात की ते पाठांतर करतात ते एकदा लिहिले त्याचं, पण माझं तसं नाही. आता हा दोष असेल कदाचित माझ्यातला, पण ते लिहिताना जे मी मन लावून लिहितो, जे एकांतात एकाग्रतेने लिहितो, आणि ते लिहिल्यानंतर वारंवार पुन्हा त्याच्याकडे बघत त्यात काय बरोबर आहे का, चूक आहे का, हे वारंवार तपासत राहून जेव्हा वाटतं की आता हे फायनल झालं, आणि मग फायनल झाल्यानंतर ती कविता जी ठेवून दिलेली असते पुन्हा मी त्याच्याकडे बघत नाही, त्यामुळं त्याचा माझा संबंध संपलेला असतो. जेव्हा पेपरला येते किंवा कुठं जाते, दिली जाते, कुठं संगीतबद्ध झालं, गाणं काय झालं, तर ते तसं होतं. ते कवी सुरेश भटांनी म्हणलंय ना, त्यांचीच कविता त्यांना जेव्हा आठवत नाही तेव्हा त्यांची गजलीचे एक प्रसिद्ध ओळ आहे, मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली, म्हणजे रात्रभर कविता आठवत राहिलो पण राहिलं नाही, पण सकाळ संपत असताना एक शेवटची ओळ सापडली आणि मग त्याच्यावरून ती कविता आठवली. तर असा प्रकार आहे माझा थोडासा. तर झुडूप खुरटे नावाची एक माझी कविता आहे की ज्या माळावरती एक झुडूप असतं आणि आपण वटवृक्ष मोठी मोठी झाडं बघतो, पण हे माळावरती झुडूप असतं. ते झुडूप जरी असलं ते खुरटलेलं असतं, त्याला पानं नसतात, कमी असतात, त्याची उंची कमी असते, ते खुरटलेलं असतं. तरी पण त्या मोठ्या झाडापेक्षाही मला ते झुडूप महत्वाचं मोठं वाटतं. म्हणजे आता हे झुडूप हे एका माणसाचंच प्रतीक आहे, तशी माणसंही आहेत. म्हणजे केवळ झुडूप म्हणजे ते झुडूप नाही, तर ते प्रतीक आहे. तर त्या प्रतीकातून मग अर्थ शोधत गेलात तुम्ही तर त्यामध्ये अनेक अर्थ सापडतात. आता ती कविता अशी आहे की कसे म्हणावे छोटे हे माळावरचे झुडूप खुरटे, कसे म्हणावे छोटे हे माळावरचे झुडूप खुरटे, स्रोत इथे ना त्याच्या भोवती कुठेच ओलाव्याचा, स्रोत इथे ना त्याच्या भोवती कुठेच ओलाव्याचा, मनात त्याचा ध्यास तरी पण नभास भेटायाचा, मनात त्याच्या ध्यास तरी पण नभास भेटायाचा, पानांच्या पंखातून त्याच्या झेप उर्मीची फुटे, कसे म्हणावे छोटे हे माळावरचे झुडूप खुरटे, खडक दगड अडविती मुळ्यांना, खडक दगड अडविती मुळ्यांना झुंज तयाशी दे, शोधित खोली विस्ताराने ठाव जळाचा घे, शोधित खोली विस्ताराने ठाव जळाचा घेई, विश्वासाच्या सामर्थ्याचे बळ अंगी दाटे, कसे म्हणावे छोटे हे माळावरचे झुडूप खुरटे. परिसराच्या साहुनी झाडा, आता तिथं काय माळावरती सगळं ऊन, वारा, थंडी, पाऊस, परिसराच्या साहुनी झाडा भयान काही साही, खुरटे पण साहून त्याचा स्वाभिमानही वाही, इतक्या सगळ्याबरोबर मी झुंजतोय आणि तरी वाढतोय. खुरटे पण साहून त्याचा स्वाभिमानही वाही, माळाला सावली द्यावया हर्ष तयाला वाटे, कसे म्हणावे छोटे हे माळावरचे झुडूप खुरटे, हे माळावरचे झुडूप खुरटे. म्हणजे समाजात अशी काही माणसं असतात की त्यांना पूर्वी ते काही नसतो, प्रतिकूल परिस्थितीतून येतात, नवं काहीतरी क्षेत्र घेऊन येतात. उदाहरणार्थ तुमचंच उदाहरण घ्या, तुम्ही अतिशय ग्रामीण भागातून आलात, मनात एक इच्छा धरली आणि त्याच्यामध्ये प्रतिकूलता किती, स्पर्धक आहेत, सगळ्या मुळ्यांना अडवणारे आहेत, तरी पण तुमची जी जिद्द आहे ती त्याहून मोठी आहे आणि तुम्ही हे करू इच्छिता की बाबा समाजामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं देता यावं, म्हणजे हे मुठभर माझी सावली आहे, ही भूमीला मी देतो, अशा ईर्षेनं ते झुडूप खुरट हे करते. तर अशा आशयाची ही कविता आहे. खरं तर तुमच्याशी संवाद साधत असताना अतिशय खूप छान असे अनुभव आले आम्हाला, छान कविता देखील आम्हाला ऐकायला मिळाली. जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सध्याच्या साहित्य विश्वामध्ये तरुण जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? खरं तर कवीला मार्गदर्शन करायचंच नसतं, कारण प्रत्येकाची
वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. त्यामुळं एखाद्यानं जर असं लिही म्हणलं तर त्याला दुसऱ्या पद्धतीने लिहायचं असलं तर तो म्हणजे तसं म्हणजे कवीला मार्गदर्शन करता येत नाही. फक्त कवीनं जे लिहिलं म्हणजे चित्रकलेमध्ये जो लहान मुलांचं जे मानसशास्त्र आहे त्याच्यामध्ये की त्याला ते सांगायचं नसतं, त्याला सगळंच येत असतं. आपण फक्त मार्ग दाखवायचा असतो. तर तू जे लिहिलं त्यात हे नाही का, ते नाही का, हे असं कसं आहे, ते कसं आहे, हे असं केलं तर बरं राहील का, ते तसं केलं तर बरं राहील का, असं सुचवणं फक्त त्याला आपण करू शकतो. आणि ज्याचं त्यानंच मोठं व्हायचं असतं की या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन कोणी कुणाचं घेऊ नये, घ्यायचं नसतं असं आम्हाला आमच्या मान्य आम्ही ज्यावेळेस नवीन अवस्थेत होतो त्यावेळेस त्या मान्यवरांनी आम्हाला दिलेले सल्ले तेच आम्ही तुम्हाला सांगतो. आमच्या मनाचं काहीच नाही, कारण ते आम्हाला पटलेले. बरोबर. कारण प्रत्येकाची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. तेव्हा त्याचं वाचल्यानंतर त्यात काही जर चुकीचं वाटलं आपल्याला तर बाबा हे असं हे चुकीचं वाटतंय का, हे असं आहे का, असं त्याला सुचवू शकतो आपण. आणि ते त्याला पटावं लागतं आणि त्यात त्याने बदल करावा. आम्ही स्वतः आमच्या कवितेमध्ये असे अनेक बदल केलेले आहेत आणि आम्हाला आमच्या आशांनी सांगितले की बाबा हे असं आहे, हे असं नको आहे, हे असं आहे का. तर हो, मग आम्ही त्याच्यावर विचार करून त्याच्यामध्ये पटलं तर बदल केला. काही काही ठिकाणी आम्ही त्याच्यावर ठाम असू तर आम्ही बदल केला नाही. अर्थात त्यांचं सांगणं चुकीचं होतं असंही नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. पण शेवटी आपण त्याचा विचार करायचा आणि कवीनी लेखकांनी त्या दृष्टीनं आपली वाटचाल केली पाहिजे. नक्कीच. मला आणखी एक प्रश्न इथे विचारावासा वाटतो. कवी म्हटलं की असं वाटतं किंवा असं म्हटलं जातं की याच्या मनावरती काहीतरी जोरदार घाव झालेला आहे आणि त्यातून तो साहित्यिक, तो कवी निर्माण झालेला आहे. असं काय असतं का? नाही नाही, दुःखाशिवाय कविताच नाही, तुमच्या वेदनाशिवाय कविताच नाही. म्हणजे रामायण कसं तयार झालंय की क्रौंच पक्षाला बाण लागला, मिथून करणाऱ्या क्रौंच पक्षाला बाण नंतर त्या वेदना ज्या वाल्मिकींच्या मनात झाल्या त्या वेदनेतून रामायण निर्माण झालं असं सांगतात. म्हणजे आपण ऐकतो. तर वेदना हे कवितेचं मूळ आहे. तुम्हाला वेदना झाली पाहिजे काव्यामध्ये आणि त्या वेदनेतून कविता आली पाहिजे. आता मान्यवर समीक्षक असं सांगतात की कविता हा लोकप्रिय प्रकार मुळीच नाही. मान्यवर समीक्षक, कविता हा लोकप्रिय प्रकार मुळीच नाही. आता लोकप्रिय कवी आपण इतके बघतो, ते कसे काय लोकप्रिय ते आपण ते काय सांगू शकत नाही. पण कुणाचं टिंगल टवाळी वगैरे हा मजेचा भाग जर सोडला तर मूळ कविता ही त्याहून वेगळी आहे. आणि त्या मूळ कवितेला आपण स्पर्श करण्यासाठी खूप वेदना असावी लागते. आणि कविता हा लोकप्रिय प्रकार जरी नसला तरी पण भाषेची उंची ज्यावेळेस मोजायची असते त्यावेळेस कविताच हेच माध्यम धरलं जातं. तेव्हा कविता ही खूप मराठी साहित्यातलं म्हणजे मराठी भाषेच्या शिरटोपातलं कळस आहे तो कविता, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आई पण मिळवण्यासाठी असंख्य वेदनांना सामोरं जावं लागतं. तसंच कवीचं मन हळवं आणि वेदनेशिवाय कविता नाही. वेदनेशिवाय कविता नाही. नक्कीच. आम्हाला हे सांगा की आता आम्हाला लवकरच तुमचं कुठलं साहित्य वाचायला मिळेल, कुठल्या नवीन कविता आम्हाला वाचायला भेटतील किंवा पुढे तुमचा कशा पद्धतीनं प्रवास असणार आहे या संदर्भात काय सांगा? कवितेचं कसं आहे की कविता ही एक एक कविता लिहायचं म्हणलं तर खूप कालावधी जातो त्याच्यामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ माझी एक कविता घेतली तर एक कविता 40 वर्षांनी पूर्ण झाली. काही कविता अशा आहेत की झटकन एका क्षणात सुटल्याबरोबर लिहिल्या आणि त्या झाल्या आणि त्या चांगल्या मान्यवर वर्तमानपत्रातून छापून आल्या किंवा संगीत. नाही, शीघ्र कवी असं नाही. हे कसं आहे, तुमची जी अनुभूती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मी एक कविता लिहिली, मला 2 ओळी सुचल्यानंतर कुठं काहीतरी काम गडबडीत गेलो की केलो, पुन्हा त्याच्या पुढचा विस्तार करण्यासाठी तो प्रसंग आठवून पुढत हे करायला लागलो, पण ते काही सुचत नाही. पुन्हा लिहिलं, पुन्हा ते काही पटलं नाही, पुन्हा लिहिलं, पुन्हा काही पटलं नाही. असं करत 40 वर्षांनी एक कविता पूर्ण झाली. एक कविता. तर काही कविता अशा आहेत की त्या पटकन झाल्यात आणि ते चांगले आहेत. काही 2-4 दिवसांनी झाल्या. असं म्हणजे ती कविता कशी सुचल आणि काय सांगता येत नाही, हे गुढ आहे, ते काही सांगता येत नाही. तसंच निसर्गानं दिलेली देणगी, निसर्गानं दिलेली देणगी. मी म्हणलं प्रतिभा ही आता याच्यावर वाद विवाद खूप आहे. कुणी म्हणतात नाही, कुणी
मग त्यामध्ये वेगळे काही चतुर कवी आहेत, हो. काही म्हणजे इकडचं तिकडचं घालून मिसळून हा. लिहिणारे कवी, असे कवीचे वेगळे प्रकार, त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. आता ते करतात. शेवटी ते रसिकांनी तो खंड रसिकांनी ठरवायचा असते की कविता चांगली कोणती. नक्कीच. सर तुम्ही वेळ काढला, विश्व विशाल न्यूजला एवढा वेळ दिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि 75 तर पूर्ण झालेलीच आहे. तुम्ही शतक पण पूर्ण करावं अशा शुभेच्छा देतो आणि आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. 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 तर विश्व विशाल न्यूज वरती आज आपण साहित्यिक राजेंद्र अत्रे सरांशी संवाद साधलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही विश्व विशाल न्यूज चॅनल पाहत असाल आणि अशाच नवनवीन व्यक्तिमत्वांना पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.